उन्हाळा म्हटलं म्हणजे संध्याकाळच्या वेळी काही झटपट तयार होणारा मेनू आपण शोधत असतो. त्यातल्या त्यात आपल्याला प्रोटीनयुक्तसुद्धा हवं असतं. तर त्यासाठी आज आपण मस्त असा सोया पुलाव बनवणार आहोत किंवा सोयाबीनची खिचडीसुद्धा तुम्ही अगदी म्हणू शकतात. कारण की मी याच्यामध्ये ना भरपूर असं पाणी घातलेलं आहे. म्हणजेच काय होतं, की ती खाण्यासाठी असं खूप कोरडं कोरडं वाटत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी थोडं पाणी घालून म्हणजे दाणा दाणा सोया पुलावसुद्धा बनवू शकतात. अगदी साधी, सोपी, सरळ रेसिपी आहे, पण चवीला अतिशय भन्नाट लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये मी टाकणार आहे भरपूर सारे सोयाबीन. तर सोयाबीन आहे ना फुलल्यानंतर भरपूर होतात, त्यामुळे थोडासा अंदाज घेऊनच त्यामध्ये टाका. कारण की काय होतं ना, आपल्याला असं टाकताना असं वाटतं की फार कमी होतील, पण ते नंतर खूप असे फुलतात आणि मग भरपूर अशी त्यांची क्वांटिटी होते. तर आता इथं सोयाबीन आपण टाकून घेतलेले आहे. जरी तुम्ही कळकळीत गरम पाण्यातून सुद्धा काढून घेतलेत ना तरीसुद्धा चालते. पण सोयाबीन आहे ना छान असे थोडेसे 5 ते 7 मिनिट उकळून घेतले ना मग ते छान असे सॉफ्ट होतात. आणि त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजेच खाताना ते अतिशय बेचव वगैरे असे लागत नाही, चवीला छान लागतात. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता 5 ते 7 मिनिट यांना छान असे उकळून घ्यायचे. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता किती भरपूर सारे असे फुललेले आहेत ते. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड पाण्यामध्ये त्यांना थोडंसं थंड होऊ द्यायचं. तर आता हे गार झालेले आहेत. तर आता अशी दोघां हातांच्या मध्ये त्यांना छान असं पकडून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना, तर ते संपूर्ण पाणी काढून टाकायचं. म्हणजेच काय होतं, की त्यांची चव जी आहे ना, तर ती चांगली लागते. नाहीतर मग हे पाणी जर त्यामध्ये राहिलं, तर मग व्यवस्थित काही ते लागत नाही. तर आता मी हे व्यवस्थित सगळे छान असे हे पिळून घेते. तर मी आता इथे एवढे सोयाबीन छान असे पिळून घेतलेले आहे. तर आता ना खालच्या भांड्यामध्ये आपण त्यांना मॅरिनेट करून घेणार आहोत. तर त्यासाठी ना इथं आपल्याला जवळपास 1 वाटी दही घ्यायचं आहे. थोडीशी मोठीच वाटी दही त्यामध्ये घालायचं, म्हणजेच काय होतं की ते छान असे कोट होतात. तर सगळ्यात आधी ना आपल्याला यांना थोडंसं विस्करच्या मदतीने ना एक 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित हे दही जे आहे तर ते फेटून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण मसाले वगैरे त्यामध्ये घालतो ना, तर ते असे खूप गोळे वगैरे होत नाही. तर इथे बघू शकता आता 2 ते 3 मिनिट मी हे छान फेटून घेतल्यानंतर अगदी प्लेन असं झालेलं आहे. तर आता इथं आपलं दही तर फेटून झालं आहे, तर याच्यामध्ये आपण आहे ना मसाले घालून घेणार आहोत. तर इथं मी लाल मसाला घालते. तुम्ही जर लाल तिखट घालत असाल तर यामध्ये कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसालासुद्धा आणखी घालू शकता. तर इथं मी 2 ते 3 चमचे मसाला घातला आणि अर्धा चमचा हळद घातली आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघा असंच विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित हे जे दही आहे ना, दही आणि मसाले तर ते व्यवस्थित छान असे एकत्र होतात. तर त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ. तर मिठाचा अंदाज घेत घेतच या सगळ्या रेसिपीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. कारण की आपण सोयाबीनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं यामध्ये सुद्धा आणि नंतरसुद्धा जर वाटलंच तर घालायचं, नाही तर स्किप केलं तरीसुद्धा चालते. तर आता इथे हे सोयाबीन जे आपण पिळून घेतलेले होते तर ते संपूर्ण सोयाबीन मी यामध्ये टाकून घेतले आणि हातानेच मी यांना व्यवस्थित छान असं कोट करून घेते. कारण की चमच्याने जर कोट करायला गेलं ना, तर ते अजिबात व्यवस्थित कोट वगैरे होणार नाही. त्यामुळे मग हाताच्याच मदतीने मी हे संपूर्ण सोयाबीन कोट करून ते. आता कोट करून झालेले आहे, तर आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इथं ना कुकर तापायला ठेवूयात आणि कांदे जे मसाले आहेत तर ते छान असे परतून घेऊ. तर इथं मी जवळपास 2 पळी तेल टाकून घेते आणि खूप जास्त तेलाची वगैरे आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तर 2 पळी तेल टाकलं की तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी टाकायचे आहेत गरम मसाले. तर यामध्ये मी टाकलेलं आहे एक तेजपान, थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग असे मी टाकलेले आहे. तर खूप जास्त पण टाकायचं नाही, नाहीतर मग खूप तिखट स्पायसी तयार होतं आणि उन्हाळ्यामध्ये खूप स्पायसी जर खाल्लं ना तर त्राससुद्धा होतो. तर इथं ना अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं आणि हे व्यवस्थित छान अशी फोडणी तयार करून घेतली. आता फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये उभा पातळ कांदा मी चिरून घेतलेला होता. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी अशा प्रकारे ना उभेच कट करून घेतले होते. शक्यतो ना उभेच कट करा, म्हणजेच ते चवीला सुद्धा छान लागतात. तर आता हे आपल्याला सगळ्यात आधी 3 ते 4 मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहेत. कांदा 3 ते 4 मिनिट छान असा परतला गेला की त्यामध्ये आपण जे आलं लसूण आहे ना, तर ते मी बारीक खिसणीवरती खिसून घेतलेलं आहे. तर ते त्यामध्ये घालायचं. लसणाचं प्रमाण जे आहे ना, तर ते थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे चव वगैरे जी आहे ना, तर ती खूप छान अशी येते.
तर आता 3 ते 4 मिनिटानंतर आपण हे व्यवस्थित परतवून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तर आता परत आपल्याला 3 ते 4 मिनिट हे छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आता इथे 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता आलं, लसूण आणि कांदासुद्धा आपला ना छान असा परतला जातो. इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपलं हे जे आहे ना, तर हे व्यवस्थित छान असं परतलं गेलं आहे. आता आपण जे मॅग्नेट करून ठेवलेलं सोयाबीन होतं ना, तर ते त्यामध्ये टाकून घेऊयात. तर 15 ते 20 मिनिट त्याला छान कोट होऊ द्यायचं, म्हणजे त्यानंतरच ते त्यामध्ये टाकायचं. तर आता इथे बघू शकता जे आपण संपूर्ण सोयाबीन होतं ना कोट करून ठेवलेलं, तर ते त्यामध्ये टाकून घेतलं आणि आता आपण हे जवळपास 3 ते 4 मिनिट छान असं परतून घेऊयात. 3 ते 4 मिनिट सोयाबीन छान परतवून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये ना सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि त्यामध्ये आणखी पाणी टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तर तोपर्यंत मी इथं ना 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर तो तांदूळ आता मी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते. इथं मी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याला भांड्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये टाकून घेऊयात. तर इथं तुम्ही कुठल्याही तांदळाचा वापर करू शकता, जो तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरता तो. तर मी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे. तरीसुद्धा ना मी बासमती तांदळाचा वापर करूनसुद्धा ना मी त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालते. तर मला ना थोडंसं असं खूप दाणे-दाणे जर आपण हे जर केलं ना, तर खायला खूप असं कोरडं वाटतं. त्यामुळे ना मी थोडंसं असं पातळसर म्हणजे एकदम मऊ शिजलेली असते ना कुठलाही भात खिचडी, तर त्या टाईपमध्ये मी याला पूरक असं पाणी भरपूर घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आहे ना पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली ना की त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. शक्यतो ना कोथिंबिरीचं प्रमाण थोडंसं जास्त घाला म्हणजे चव आणखी वाढते. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला एक छान अशी उकळी आलेली आहे. तर आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊयात. एक उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण बंद करायचं, म्हणजे जे आपलं कुठलंही भात खिचडी किंवा पुलाव असेल ना, तर ते एकदम व्यवस्थित असं शिजतं. तर इथं ना 2 शिट्ट्या मी करून घेतल्या आणि कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. तर इथं बघू शकता यामध्ये ना थोडंसं तुम्हाला पाणी दिसत असेल, पण ते ना व्यवस्थित असं मिक्स केलं, थोडंसं थंडगार झालं ना, की मग ते अगदी परफेक्ट होतं बघा थोडंसं अगदी. तर असाच मऊसूत शिजलेला पुलाव मला हवा होता. तर तुम्हाला दाना-दाना पुलाव असा आवडत असेल ना, तर तुम्ही तसंसुद्धा टाकून म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाका. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही सोयाबीन पुलावची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.